उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून तुम्ही ही पौष्टिक अशी रेसिपी कधी बनवली आहे का? नसेल बनवली त्याला काय करायचं ते सांगते. सर्वात आधी तर इथे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आता याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची. 2 चपात्या इथे आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. पाण्याला छान अशी उकळी यायला लागली की लाटून घेतलेली चपाती यामध्ये घालायची. आता दोन्ही चपात्या आपल्याला यामध्ये टाकून चपात्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या. चपाती शिजली की यामधून निथळून काढून घ्यायची आणि थंड होण्याकरता ठेवून द्यायची. चपाती थंड होत आहे तोपर्यंत इकडे काही भाज्या चिरून घेऊया. जसे की इथं मी घेतलेलं आहे शिमला मिरची, कोबी, कांद्याची पात, सोबतच अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. या सर्व भाज्या छान आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळ पातळ अशा चिरून घ्यायच्या आहेत. लसूण आल्याची तुम्ही पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता. तर इथे आपण सर्व भाज्या व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि इकडे पहा चपातीसुद्धा व्यवस्थित थंड झाली. आता लगेचच पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा मस्त असे याचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा आपण लहान मुलांना बाहेरचे अनहेल्दी नूडल्स देतो, त्यापेक्षा घरीच हे पौष्टिक गव्हाच्या पिठापासून नूडल्स बनवून पहा. सर्व चपाती आपण व्यवस्थित कट करून घेऊया. पहा दोन्ही चपातीचे नूडल्स बनवून घेतले. गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं, बारीक चिरलेलं आलं लसूण घालायचं, उभा चिरलेला कांदा घालायचा, व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा छान जरासा लालसर होईपर्यंत परतून घेतला की त्यामध्ये उभी चिरलेली शिमला मिरची आणि कोबी घालायचा आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता या भाज्या पटकन शिजाव्यात त्यामुळे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाज्या पटकन शिजतात. हलक्याशा अशा नरम होईपर्यंत परतून घेतल्या की यामध्ये घालूयात 1 चमचा लाल तिखट, सोबतच 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा, 2 चमचे शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच शिजवलेले आपले तयार केलेले नूडल्स घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. मग सर्वात शेवटी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची. मस्त असे गव्हाच्या पिठाचे आपले घरगुती पौष्टिक नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा असे पौष्टिक नूडल्स नक्कीच बनवून पहा. लहान मुलांसाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे, घरी बनवलेलं आहे, त्यामुळे स्वच्छ आणि ताजं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, घरगुती भोजनला फॉलो करा.